जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याच्या गडबडीत पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा दिल्या जात असताना अरोली येथील सूर नदी मात्र मानवी दुर्लक्ष आणि लोभामुळे विदीर्ण होत आहे. ग्रामपंचायत अरोली मार्फत सूर नदीपात्रात घनकचरा टाकला जात असल्याने नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तसेच रेती माफियांनी बैलबंडीच्या माध्यमातून दिवस रात्र सुरू ठेवलेल्या अवैध वाळू उपशामुळे नदीपात्राची अक्षरशः लूट सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सूर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, घरगुती कचरा आणि इतर घनकचरा टाकण्यात येते. अनेक ठिकाणी कचऱ्याला आग लावण्यात आल्याने परिसरात धूळ पसरत असून वायू प्रदूषणासोबतच नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. नदीकाठच्या शेतजमिनी आणि जलस्रोतांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दुसरीकडे रेतीच्या वाढत्या मागणीमुळे सूर नदी रेती माफियांच्या विळख्यात सापडली आहे. बैलबंडीच्या माध्यमातून दिवसरात्र नदीपात्रातून वाळूची वाहतूक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अवैध उपशामुळे नदीपात्राची खोली वाढत असून नैसर्गिक जलप्रवाह विस्कळीत होत आहे. भूजल पातळी खालावत असून भविष्यात गंभीर पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते नदीपात्रातील वाळू ही केवळ बांधकाम साहित्य नसून ती नदीची नैसर्गिक जलसाठवण यंत्रणा असते. वाळूचे अतिउत्खनन झाल्यास पाण्याची झिरपण्याची क्षमता कमी होते, नदीकाठची धूप वाढते आणि जैवविविधतेला धोका निर्माण होतो. मासे, जलचर आणि नदीकाठच्या वनस्पतींचे अस्तित्वही संकटात येते. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबविले जात असताना सूर नदीसारख्या नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, अवैध वाळू उपशावर कठोर नियंत्रण आणि नदी पुनरुज्जीवनासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणी अरोली परिसरातील नागरिकांनी केली आहे.